नमस्कार, मी साटम. आता श्रीराम वेर्णेकर साहेबांची स्टोरी सुद्धा ह्याच टाइम्सच्या बिल्डिंग पासून सुरू होते. सर सुद्धा टाइम्समध्ये फोटोग्राफर असतात, या बिल्डिंगमध्ये असतात. ज्यावेळेला त्यांना आवाज येतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बॉम्बलास्ट झाल्याचा, आणि ते धावत धावत ह्याच रस्त्याने पुढे सबवे, आता तुम्हाला दाखवतो मी, तो सबवे पकडतात आणि त्या साईडला, अपोजिट साईडला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जायला निघतात. आता बघा, हा सबवे आहे समोरचा. घाईघाईतच हा सबवे पकडून श्रीराम वेर्णेकर सर तिकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जायला निघतात. आणि लगेचच 20 मीटरचा फक्त अंतर आहे. हे बघा, इथे हे 20 मीटर पण नसेल प्रॉपर. या शिड्या चढतच असतात, एकंदरीत या शिड्या वर चढून येतच असतात. तेवढ्यात याच इथे उभं राहून, मी आता जिथून चालतोय ना इथेच उभं राहून, या सेंट्रल हॉलमध्ये ही दोघं जण त्यांच्याच साईडने येताना दिसतात. आणि तिकीटघर आहे ना, या तिकीटघरच्या साईडने फायरिंग करत असतात. वेर्णेकर सरांनी जवळपास इथेच ह्या पॅसेजमध्ये, आता मी ज्या पॅसेजमध्ये, त्या पॅसेजमध्ये जवळपास 20 फोटो कॅप्चर केले होते. तेवढ्यात ती दोघं जण त्यांच्याकडे येताना त्यांना दिसली आणि त्यांना वाटलं रिस्क आहे, म्हणून त्यांनी ते इथून बाहेर पडले. आणि ही मागे तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल महानगरपालिकेची, धावतच ते त्या साईडला गेले फुटपाथच्या. तर इथूनच धावत धावत वेर्णेकर साहेब ह्या फुटपाथला आले, म्हणजे पॅरलल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पॅरललचा जो फुटपाथ आहे ना त्यावर आले. आधी फुटपाथवर जातो, रिस्की आहे. तर ज्या वेळेला वेर्णेकर साहेब इथून जात होते ना, त्यावेळेला त्यांनी तिथून 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून ती दोघं जण जाताना त्यांनी बॉम्ब टाकलेला पाहिला, हँड ग्रेनेड फेकला होता दोघांनी. आणि आता आपण टाइम्सच्या तिथे जाऊ आणि मग बाकीची स्टोरी टू बी कंटिन्यू.